नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंनी स्थापन केलेली पुण्यातील ही गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही संस्था देश पातळीवरती वाखाणली जाते आणि मागील 2 वर्षांपासून डॉक्टर अजित रानडे या संस्थेचे कुलगुरू म्हणून काम पाहत होते। मात्र अचानक या संस्थेच्या कुलसचिवांनी डॉक्टर बिबेक देबरॉय यांनी अजित रानडे यांना या गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही घटना भारताच्या अर्थविश्वामध्ये मोठी खळबळ उडवून देणारी आहे, कारण डॉक्टर अजित रानडे कुलगुरू म्हणून या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये दाखल होण्यापूर्वी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि इतर अनेक सरकारी समित्यांवरती देखील त्यांनी काम केलं होतं। मात्र या ठिकाणी 2 वर्षांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केल्यानंतर अचानक असं काय घडलं की त्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं। त्यांच्या इथल्या नियुक्तीला ज्यांनी आक्षेप घेतला होता ते ॲडव्होकेट विवेक कौस्तुभ पाटील हे आपल्यासोबत आहेत। कौस्तुभजी, मला सांगा की तुमचा नक्की आक्षेप काय होता? मुळात हा विषय समजून घेत असताना या इतिहासाच्या पार्श्वभूमीमध्ये जाणं आपल्याला गरजेचं आहे। श्री रानडे यांची 2022ला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सच्या कुलगुरूपदी या ठिकाणी नेमणूक झाली। गोखले इन्स्टिट्यूट ही काही सर्वसाधारण कॉलेज नाही आहे, सर्वसाधारण संस्था नाही आहे। हे देशातलं एक अतिशय मोठं नामवंत असं इन्स्टिट्यूट आहे। या ठिकाणी देशाच्या अर्थ खात्यामध्ये काहीतरी बदल घडेल, सकारात्मक बदल घडतील अशा प्रकारची विषय या ठिकाणाहून हँडल होत असतात, धोरणात्मक बाबी या ठिकाणी ठरत असतात। मग अशा कॉलेजला, अशा संस्थेचा जो कुलगुरू आहे, अशा युनिव्हर्सिटीचा, तो एक प्रतिष्ठित एज्युकेटेड व्यक्ती असावा याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका नाही। रानडे यांची नियुक्ती जेव्हा 2022ला झाली तेव्हापासून त्यांच्या नियुक्तीवर अनेक प्रकारचे आक्षेप हे विविध विद्यार्थ्यांतर्फे घेण्यात आले। एवढंच नाही तर अनेक नामवंत अशा अर्थतज्ज्ञांकडून घेण्यात आले। त्याचं कारण असं आहे की UGCच्या नियमाप्रमाणे जेव्हा कुठली व्यक्ती ही एखाद्या युनिव्हर्सिटीचं व्हाईस चान्सलर होत असते, कुलगुरू होत असते, तेव्हा त्याला किमान तो 10 वर्ष प्राध्यापक आहे हा त्याचा बेसिक निकष आहे। एका या ठिकाणी व्यक्तीने, एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर या ठिकाणी RTI टाकला आणि माहिती मागवली की यांना 10 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव आहे का? उत्तर आलं की रानडे यांना UGCच्या नियमाप्रमाणे फक्त 1 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी मी स्वतः आंदोलन केलं, आम्ही अनेक वेळा पत्रकार परिषदा घेतल्या, तरी देखील रानडे यांना या ठिकाणाहून काढलं जात नव्हतं। शेवटी निर्मला सीतारामन 5 तारखेला कॉन्व्हेकेशनला येणार होत्या आणि तोपर्यंत जर रानडे यांना काढण्यात आलं नाही तर निर्मला सीतारामन यांना काळे झेंडे दाखवून आम्ही त्यांचं स्वागत करू अशी भूमिका घेतली। आणि सरप्रायझिंगली दिल्लीवरून काल एक कमिटी आली, 3 लोकांची कमिटी आली आणि त्या कमिटीने रानडे हे या ठिकाणी कुलगुरू पदांच्या निकषांमध्ये बसत नाही असा अहवाल दिला आणि आज दुपारी त्यांना या पदावरून टर्मिनेशन करण्यात आलं आहे। की हे समजायला की ते निकषांमध्ये बसत नाहीयेत 2 वर्ष का लागली, तेवढं एकच कारण आहे की आणखी त्याच्या पलीकडे काय? नाही, खरं तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सर। 2 वर्ष यासाठी लागली की रानडे हे अनेक बहुराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपन्यांचे फायनान्शियल ॲडवायझर होते। त्यांच्या त्या अनुभवातून, त्यांच्या त्या इकोसिस्टममधून एका विशिष्ट पॉलिटिकल पार्टीला की जे आज केंद्रात सत्तेमध्ये आहे त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फंडिंग होत होतं असा आमचा समज आहे। त्यामुळे सगळे नियम धाब्यावर ठेवून शिक्षण क्षेत्रातली पूजा खेडकर असणाऱ्या रानडेला इथल्या कुलगुरू पदावर बसवण्यात आलं। आता काय झालं की अचानक याच केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कुलसचिवांनी निर्णय घेतला? अर्थातच जेव्हा वारंवार हा विषय 1.5 वर्ष 2 वर्ष आम्ही लावून ठेवला आणि यामध्ये जी लोक इन्वॉल्ड आहेत त्यांची नावं आम्ही पुढे घ्यायला लागलो, त्यातलं महत्त्वाचं नाव या ठिकाणी असं आहे की जेव्हा रानडेंची नियुक्ती झाली तेव्हा ती जी कमिटी होती त्याच्यामध्ये श्यामला गोपीनाथन होत्या। श्यामला गोपीनाथन या रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर आहेत। त्याच्यामध्ये सभ्यासाची बासू रे चौधरी होत्या आणि श्री महेंद्र देव त्या ठिकाणी होते। आता महेंद्र देव कोण आहेत तर ते श्री रानडे यांचे इंटेलेक्च्युअल फ्रेंड आहेत। 1998ला त्यांचा एकत्रित शोधनिबंध